शिवमला मिरची व पांढऱ्या रोगाचा प्रादुर्भाव 2 एकरावरील मिरची शेतकऱ्याने टाकली उपटून। मिरची उत्पादक शेतकरी संकटात। जिल्ह्यातील शेकडो हेक्टरवरील मिरची धोक्यात। कृषी विभागाने लक्ष देण्याची गरज। महाराष्ट्र राज्यामध्ये जालना जिल्हा हा मिरची उत्पादन जिल्हा म्हणून आता उदयास आला आहे, कारण या जिल्ह्यात बरेच अल्पभूधारक शेतकरी आहे। यामध्ये शेतकऱ्यांनी पूर्वी सोयाबीन, मका, कापूस ही पारंपरिक पिके शेतकरी घेत होते, मात्र यातून हवे तसे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत नव्हते। त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मागील 2 ते 3 वर्षांपासून मिरची उत्पादनाकडे आपला मोर्चा वाढवला असून यातून बऱ्यापैकी उत्पन्न शेतकरी घेऊ लागले। एकरामागे शेतकऱ्याला 4 ते 5 लाख रुपयांचे उत्पन्न या मिरची पिकातून व्हायला लागले। त्यामुळे जिल्ह्यातील शेकडो हेक्टरवरील क्षेत्रफळात शेतकरी ही मिरची लागवड करू लागला। मात्र यावर्षी सुद्धा शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात मिरची लागवड केली। त्यात प्रामुख्याने भोकरदन तालुक्यातील वडोद, तांगडा, वाल, सावंगी, पिंपळगाव, रेणुकाई, धावडा, शेलूद, लिहा, आडगाव, अनवा, दानापूर, भायडी, सुरंगळी, रेलगाव, कोसगाव या गावासह परिसरातील शेकडो गावांमध्ये हिरवी मिरचीची लागवड करण्यात आली होती। मात्र या हिरव्या शिमला मिरचीवर अचानक या झाडांवर पांढऱ्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेकडो हेक्टरवरील मिरची पिके जळत आहेत। यामध्ये शेतकऱ्यांनी बरीच महागडी औषधी फवारणी केली, मात्र पीक हातात आले नाही आणि होत्याचं नव्हतं झालं। त्यामुळे या सर्व त्रासाला कंटाळून वडून तांगडा येथील शेतकरी अंकुश आत्माराम पाटील तांगडे या शेतकऱ्यांनी आपल्या 2 एकरावरील शिमला मिरचीचा प्लॉट उपटून टाकला आहे। यामध्ये शेतकऱ्याचे 7 ते 8 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। या शेतकऱ्यांसारखे बरेच शेतकरी सध्या जिल्हाभरात मिरचीवर पडलेल्या पांढऱ्या रोगामुळे संकटात पडले आहेत। या सर्व बाबीकडे कृषी विभागाने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे, तर राज्य शासनाने देखील या रोगराईचा तोडगा लवकर काढावा असा देखील जिल्ह्यातील शेतकरी म्हणतायत। बासित बेगसह ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल न्यूज मराठी, जालना। जर लावली अंतर असेल ना पटली नदी मागका 60 मागका अंतर बी जास्त